राम राम मंडळी, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. जसं की रोजचं ठरल्याप्रमाणे आपण काय उठलेलं, पण आपल्याला उठवाय चिंटू शेट आलं, कारण की आज आपण उशीरभर जरा झोपलेलं, तब्येत नीट नव्हती. त्यामुळं काय शेट म्हणलं आता मी डबा घेऊन आलो, घे जेवण पहिलं. मग काय पाणी तापाय ठेवलेलं, त्या डॉगेश बायची सगळे गँग चालते. एक तर असा बेत होता की बसच म्हणलं आता काय काय आता करतोय काय कळतच नाही. म्हणलं त्यात डॉगेश शेटनं रात्री पिझ्झा आणलेलं, निम्मात राहिलेलं तीच धनकवत होतं. म्हणलं करा पार्टी करा तुम्ही, आम्ही केलं तर तुम्ही पण करून घ्या. म्हणजे असं रूममध्ये फ्रेग्रन्स चांगला यावं म्हणून असं म्हणलं धूप बीप लावावं. कसं असं रूम फ्रेश असली की मूड पण फ्रेश राहतो ना. त्यामुळे म्हणलं ती करावं. आता आंघोळ बिंघोळ केली ती, आंघोळ करून उलटाच कामं करत होतो. आता काय म्हणलं मूडवर डिपेंड असतो रोज सगळं. त्यात शुभम शेट आलं तर खाल्लं, कारण की खरेदी करायची होती, कारण सेल लागला होता यात्रेचा. आता बॅचलरवाल्यांना सेल म्हणजे सोन्याहून पिवळा असतो, काय करणार. मग काय घेतलं शेटनं आम्हाला, चिंटू शेटनं आम्ही डायरेक्ट दोघं तिघं मिळून डायरेक्ट गेलो शॉपवर. त्या शॉप म्हणायचं काय तर तुम्ही ठरवा, ह्याला आता गेल्यावर दाखवतो तुम्हाला. शॉपच म्हणा, जाऊ द्या. मग काय क्वालिटी, कपडे क्वालिटी होते, मात्र जागेवर जाऊ नका हो, कपड्यावर जावा. कपडे एक नंबर, कापड काय विषय खोल करून टाकलेला. त्यामुळे काय आपण अगोदर खरेदी केली ती, म्हणतात आता शेट तुम्ही खरेदी करा. काय त्यांचं शेट आपलं हे आलतं, दाजी शेट आलतं आणि त्यांचं मित्र. काय म्हणलं करा खरेदी रिटर्न. खरेदी करण्यात रात झाली, इथंच दिवसात शेवट झाला. चला भेटू पुन्हा पुढे.